तुमच्या घरच्यांना वाटतंय ना मी इथे थांबू नये? नाहीच थांबत आहे मी इथे. इथे थांबायची इच्छा सुद्धा नाहीये माझी. पण माझी पर्स ठेवली आतमध्ये, तितकी घेते आणि निघते. चालेल ना? का ती सुद्धा इथेच ठेवायची म्हणणं आहे तुमचं? नाही नाही, माफ करा. माझी बहीण रागाच्या भरात जे काय बोलली ते सख्खा मुलगा हिरावून घेतला तो तुम्ही माझा. आता ह्या 2-4 गोष्टी अशा काय मनाला लागणार आहेत? जाते मी. माझी पर्स घेते आणि जाते इथून. बोला ताई, आता जे काही घडलंय ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. तुमच्या त्या सुभद्रा इथे येऊन काय तमाशा करून गेलं पाहिलंत ना तुम्ही? योग्य वाटतंय तुम्हाला ते? ताई, तुमचा राग समजू शकते मी. खरं सांगायचं तर सुभद्राताईंचं हे वागणं मला सुद्धा पटलं नाही अहो. पण तेव्हाच का नाही बोलला तुम्ही मोठ्याने? कसं बोलत होत्या, काय काय बोलत होत्या पाहिलंत ना? त्यामुळे काय झालं, सगळ्यांना असं वाटलं की आम्ही चुकीचे आहोत, आमचं कुटुंब चुकीचं आहे. आणि तुम्ही पाहिलंत ना किती मोठी मोठी प्रतिष्ठित माणसं या घरात आलेली आहेत या कार्यक्रमाला. काय वाटलं असेल त्यांना? त्यांना असं वाटलं असेल कुठल्या या भानकुडाळ माणसांची आम्ही सोयरीक जोडतोय. त्या सगळ्यांचं लाज गेली आमची, तिथे उडबूस असते आमची कायम. दरवेळेला आमच्याकडे येऊन असाच तमाशा होणार आहे का तुमच्याकडनं? नाहीतर मला टेन्शन यायला लागलंय. प्रीती घरात येणार आहे, यानंतर कशी वागते कुणास ठाऊक. नीट वागली म्हणजे मिळवली, हे कारण तुमच्याकडनंच येणार आहे ना ती. कसे संस्कार आहेत कुणास ठाऊक. माफ करा ताई मला. तुम्हाला हे सगळं असं बोलताना मला किती त्रास होतोय मला नाही सांगता येते तुम्हाला. पण तुमची मुलगी आमच्या घरी येऊन इथलं वातावरण बदलू नये असं वाटतंय मला. त्यामुळे कसंही करून ही सोयरीक मोडावीच लागणार आहे मला. प्रीती, मला माहिती आहे तुम्ही म्हणजे तुमच्या मनात काय चाललंय ते कळतंय मला. खरं तर खूपच गोंधळ झाला जो नको व्हायला हवा होता. मला हेही माहिती आहे की तुम्ही खूप कठीण प्रसंगातून जात आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रीती, जे काही घडलं ना ते अजिबात मनात ठेवू नका किंवा वाईटही वाटून घेऊ नका. आम्ही देखील यातलं काही मनात ठेवणार नाही किंवा लक्षातही ठेवणार नाही. ते काय आहे ना की आत्याचा दीपवर खूप जीव आहे, त्यामुळे ती रागाच्या भरात बोलली असेल. पण मी खरं सांगतो, आमच्या घरातले सगळेच खूप मनापासून चांगले आहेत आणि ते समजून घेऊ शकतात की सुभद्रा काकू काय तणावातून जात असतील. मला एवढंच वाटतं की तुम्ही प्लीज शांत राहा. आपल्याला आपला साखरपुडा आता आनंदाने साजरा करायचा आहे, त्यामुळे आपण आता इकडे फोकस करूया. आणि काही झालं तरी मी आहे तुमच्यासोबत. मुलीच्या आई वडिलांनी पुढे या. मुलीच्या वडिलांना बोलवा. गुरुजी, मला वाटतं प्रीतीच्या आई इथे आहेत. आपण विधी सुरू करूया. मुलीचे वडील आल्याशिवाय विधी पूर्ण कसा होईल? गुरुजी, मुलीच्या बाजूनी फक्त आईच आहेत असं समजा आणि विधी सुरू कर.
हे बघा, मुलीचे मामा मुलीचे काका नसतील, मुलीचा भाऊ सुद्धा चालेल. मुलीच्या भावाला बोलवा. मुलीचा भाऊ तर आहे ना. हे बघा गुरुजी, मुलीच्या बाजूने आता इतर कोणालाही बोलवू नका. मुलीच्या आईंना विधी सुरू करू. बरं, ठीक आहे.